तो त्यांच्याच बाजूने असेल आणि भाजप प्रचंड शुअर होतं, कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या भाजपला 19 खासदार बंगालने दिले, जिकडे 29 खासदार जरी तृणमूल काँग्रेसचे जरी असले तरी भाजपला मोठं यश लोकसभेमध्ये 2024च्या मिळालं. त्यानुसारच भाजप 120 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात पुढे होतं. म्हणजे भाजपला फक्त 20 मतदारसंघावर जेन्युअनली काम करायचं होतं, जे भाजपने केलं आणि आता भाजपने बंपर विक्ट्री आपण बघतो. 185 पेक्षा जास्त जागा जवळपास पुढे भाजप. निश्चित आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, पॉंडिचेरी, आसाम या सगळ्या राज्यांची सध्या जोरदार चर्चा आहे आणि आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल आणि तमिळनाडू असेल या राज्यांमध्ये सध्या जे चित्र पाहायला मिळतंय आणि जे परिवर्तन पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, आपण कसं विश्लेषण कराल याचं? तमिळनाडूमध्ये तर 60 वर्षापासून AIADMK आणि DMK हेच आलटून पलटून येत होते आणि जे यंग जनरेशन होतं त्यांना कुणीतरी म्हणजे एक नवीन आशेचा किरण म्हणून त्यांनी विजयनकडे पाहिलं आणि बरेचसे फॅक्टर होते विजयनचे. आणि त्यानंतर SIR हा एक मोठा फॅक्टर होता तिथे. या पूर्ण सगळ्या राज्यांच्या निवडणुकीमध्ये कुठे ना कुठे SIR एक फॅक्टर राहिलेला आहे, त्याला हे करत नाही, म्हणजे मी आउट नंबर करत नाही. त्यामुळे तिथे DMKची अँटी इन्कम्बन्सी येऊ शकते आणि त्या DMKची जी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अँटी करप्शन एक स्टँड घेऊ, तो कुठे ना कुठे ते घेताना दिसले नाही. त्यांचे बरेचसे मंत्री करप्शनच्या चार्जेसमध्ये अटकले होते. त्यामुळे तिथे विजयनला निघाला. पण तो विजयनचा एक फॅक्टर आहे, तो पुढे केंद्रासोबत कसा राहतो हा फार मोठा आहे. जर स्वतःच्या भरोश्यावर त्यांनी सत्ता आणली कारण त्याला AIADMK आणि DMK या दोघांपासूनही त्याला दुरी ठेवावी लागेल आणि तो ठेवतोय. सध्या तिथे PMKचे 4 कॅन्डिडेटचं ऐकलं मी, म्हणजे आता मी बोललोय चेन्नईला, तर ते पुढे आहेत. CPMचे काही कॅन्डिडेट पुढे आहेत आणि हे जर असं कंबाईन त्यांनी केलं तर ते बहुतेक तो स्वतःच्या भरोश्यावर तिथे सरकार बनवेल. त्यानंतर त्याचं ते पहिलं सरकार असेल, तो डिलिव्हर कसा करतो, कारण तामिळनाडूमध्ये एक कल्ट फॉलोईंग हमेशा राहिलेला आहे तिथे. मग चाहे MGR असो, जयललिता असो किंवा जे DMKचे जे सुप्रीमो होते ते पण फिल्म इंडस्ट्रीमधनच होते आणि त्याच फिल्म वलयातनं ते आले होते. त्यामुळे आता पण तिथे आपल्याला कमल हसन सुद्धा एक असा एक एक्झाम्पल आहे की तिथे तो कमल हसननी पार्टी लॉन्च केली आणि तो मग एकदम शेलमध्ये चालला गेला कारण त्याला लोकांनी तिथे पसंत नाही केलं. पण विजयनचं एक वेगळं वलय होतं तिथे आणि त्यानंतर विजयन सत्तेत जर आला तर तो एक मोठा आहे. पण DMKचं जाणं हे, कारण आता जर आपण पूर्ण भारताचा फुटप्रिंट पाहिला तर भाजपा विरुद्ध प्रखर बोलणारं असं दक्षिणमध्ये कोण होतं तर DMK होतं. अजून कोणीही प्रखरपणे बोलत नव्हतं. त्याची जागा तो विजयन घेईल का हे तर वेळ सांगेल. दुसरा TDP ऑलरेडी BJP सोबत आहे, KCR डिप्रेशनमध्ये आहेत आणि काँग्रेस तिथे ऑलरेडी कर्नाटकमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये लेफ्ट आणि काँग्रेस हे अल्टरनेट येत राहतात. आता तिथे काँग्रेस तामिळनाडूमध्ये AIADMKला जे 70-75 जागांवर आघाडी मिळते, भाजप आणि AIADMK जिकडे अलायन्स आहे, DMKचं जाणं हा एक भाग आहे. पण AIADMK आणि भाजप आघाडीला ज्या 70-75 जागा मिळत आहेत, म्हणजे पलानीस्वामी सारखं नेतृत्व, जयललिता गेल्यानंतर त्या पक्षाला मोठा नेता आणि राज्यव्यापी, स्टॅलिनच्या समोर एखादा राज्यव्यापी चेहरा नव्हता, अशा अवस्थेमध्ये DMK आणि भाजपच्या अलायन्सला 70-75 जागा मिळणं जरा हे भाजपसाठी पण सुखावणारी गोष्ट नाही वाटत का तुम्हाला? नाही, भाजपासाठी सुखावणारी गोष्ट नाही, कारण भाजपा अजूनही द्रविडियन पॉलिटिक्समध्ये आउटसाइडरच आहे. मी तुम्हाला सांगतो, AIADMK जरी भाजपासोबत असली तरी AIADMKने निवडणुकीपूर्वी लगातार हे स्टेटमेंट दिले होते, भाजपासोबत जरी असली आम्ही सत्तेत आलो तर भाजपाला आम्ही सत्तेत घेणार नाही, हे त्यांचे वक्तव्य होते. कारण तुम्ही जोपर्यंत तिथे द्रविडियन पॉलिटिक्समध्ये, आणि आज विजयन जरी उठला त्याच्या पाठीमागे सुद्धा त्याचं ख्रिश्चन होणं, म्हणजे त्याचं नॉन हिंदू होणं हे सुद्धा एक मोठं एक फॅक्टर आहे तिथे. कारण तिकडे जे परियर की जी पॉलिटिक्स चालते तामिळनाडूमध्ये ती अजूनही हवी आहे. त्यामुळे विजयनला तो ऍडव्हान्टेज होता की तो एकदम, त्याची आई ब्राह्मण जरी असली तरी वडील ख्रिश्चन होते, त्यामुळे तो एक त्याला सगळ्या दलितांना तो वाटतो की नाही तो आमचा आहे. दुसरी गोष्ट, DMK आणि AIADMK मध्ये याच्यामध्ये जे वोट शिफ्टिंग होत होतं, जी लोक DMK पासून नाराज होती पण ते विजयन सोबत जात नव्हती, त्यामुळे त्यांना AIADMK मध्ये एक जागा मिळाली आणि ती त्यांनी केली. बंगालमध्ये जर काँग्रेस आणि लेफ्ट एकदम मागच्या इलेक्शनला जेव्हा ममता दीदीने 272 सीट घेतल्या होत्या, म्हणजे BJPने जरी 77 सीट घेतल्या तरी ममताच्या पण सीट वाढल्या होत्या.
त्याचं मुख्य कारण होतं की काँग्रेस आणि लेफ्टनी फार म्हणजे ते लढले. कशासाठी लढले? लोक म्हणाले नाही सोबत दिलं असतं तर मग बीजेपी तिथे आलीच नसती. पण असे काही मतदाता असतात जे ममता सोबत जाऊच इच्छित नाही कुठल्याही हालतीत. पण जर उद्या कुठली दुसरी पार्टी नसली तर मग त्यांना बीजेपी शिवाय अल्टरनेट नाही. मग तो वोट बीजेपीकडे न जाता तो काँग्रेस आणि लेफ्टमध्ये जरी आला तरी कमीत कमी थोडी बहुत म्हणजे बीजेपीचा नंबर डाऊन होतो. अशी एक स्ट्रॅटेजी त्यावेळेला काँग्रेसवाल्यांनी आखली आणि तू काही म्हणजे काही प्रमाणात ती त्यांना ते सक्सेस पण वाटली. पण यावेळचं वेगळं आहे. यावेळचं बंगालचं इलेक्शन हे मी पूर्णपणे निवडणूक आयोगाला क्रेडिट देतो याचं पूर्णपणे. आणि त्याचं कारण आहे महाराष्ट्रात आता कोणीतरी मी म्हणजे चेहरा दिसत नाही इथे माझ्या स्क्रीनवर म्हणाले की भाई इतक्या लोकसभामध्ये विधानसभा टर्न होतात. नाही होत. मागच्या वेळेला सुद्धा त्यांच्याकडे जेव्हा 18 सीट होत्या लोकसभेच्या त्या हिशोबाने त्यांना 126 यायला पाहिजे होत्या तर 77च आल्या. नाही होत टर्न. महाराष्ट्रात 9 सीटवर होतं फक्त भाजपा लेकिन 130 वर आलं विधानसभा लोकसभामध्ये तसा टर्नआउट होत नाही. जनरली 99% होत नाही जोपर्यंत तुम्ही क्लीन स्वीप करत नाही तोपर्यंत. आणि क्लीन स्वीप तेलंगणामध्ये केलं तरी लोकसभेमध्ये रिझल्ट वेगळे आले विधानसभेमध्ये. तेव्हा विधानसभा आणि लोकसभा याचे निर्णय वेगवेगळे असतात. पण मी का म्हणतो हे पूर्ण मी या निवडणूक आयोगाला ते हे देतो. असं काय कारण होतं की 2.5 लाख तिथे तुम्हाला फौज उतरावी लागली. लोकांचं असं म्हणणं होतं म्हणजे काही लोक जे सांगतात त्याचं म्हणजे त्याचा अर्थ हे त्याला कारण हे दाखवतात की ममता इतकी वर्ष तिथे सत्तेत होती की सगळे कर्मचारी ममतामय झालेले आहेत. त्यामुळे बाहेरची लोक मग 35 वर्षापासून गुजरातमध्ये पण आहे ना बीजेपी. तिथे पॅरामिलिटरी फोर्सेस जातात का? नाही. तिथे वोट काउंटिंगला सेंट्रलचे लोक जातात पण का? सर त्याच्यामध्ये असं आहे की मतदानाच्या दरम्यान किंवा मतमोजणीच्या दरम्यान ज्या प्रकारात हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतो, अगदी 2021चं जरी आपण उदाहरण घेतलं, निकालानंतर जो हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला ते पाहिल्यानंतर अशा मिलिटरी फोर्सेस तिकडे तैनात असणं तुम्हाला गरजेचं नाही वाटलं? निवडणुकीनंतर हिंसाचार कुठे झाला? निवडणुकीनंतर निवडणुकीच्या वेळेला तो कोविडचा कार्यक्रम चालू होता. कोविड चालू होतं त्यावेळेला जेव्हा निवडणूक झाल्या त्यावेळेला तर सगळे चॅनल हेच ओरडत होते की एवढ्या निवडणुकीमध्ये विजय उत्सव कसा करता तुम्ही कोविड असताना. फोकसच चेंज झाला होता चॅनलच्या डिस्कशनचा. ममताला जेव्हा 277 मिळाली तर त्यावेळेला मी एबीपीलाच होतो बसून. पण प्रश्न असा आहे की इतके ऑब्झर्वर कधीही मी आतापर्यंत आम्ही खूप ऑब्झर्वर पाहिलं माझ्या आयुष्य गेले इलेक्शन कव्हर करता पॉलिटिकल म्हणजे IAS ऑफिसर जातात ऑब्झर्वर, IPS ऑफिसर ऑब्झर्वर जातात. ते आपला रिपोर्ट देतात. ते रस्त्यावर उतरून असा रील नाही बनवत की तू निकलेगा तो तरी का अवकाश दिखा दूंगा. ही वाली भाषा त्यांची नसते. ही भाषा झाली. कित्येक ठिकाणी काय झालं म्हणजे व्हिडिओ मतलब EVM मशीन ऑटो रिक्षामध्ये जातो आणि भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष त्या बख्तरबंद गाडीमध्ये फिरतो.